वेलकम ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये आपणा सर्वांचं आज स्वागत. आज आपण नवीन प्रकरण सुरू करतो आहे. ते अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण. त्या प्रकरणाचं नाव आहे पॉलिनॉमियल. लास्ट इयरला तुम्ही हे प्रकरण शिकला आहात. काही कन्सेप्ट थोड्या कन्सेप्ट तुम्ही पाठीमागच्या वर्षामध्ये पाहिले आहेत. 8वीला पाहिले आहेत, 7वीला सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी त्याची ओळख करून घेतली आहे. तर इयत्ता 9वीला आपण हे जे प्रकरण शिकणार आहोत ह्याच्यामध्ये आणखी डीपमध्ये जाणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत निश्चितपणे जर मन लावून पाहिला तर प्रत्येक कन्सेप्ट तुमची क्लिअर होईल, ह्यात अजिबात शंका नाही आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत प्रामाणिकपणे पहा आणि पाहत असताना सोबत वही, पेन आणि पुस्तक सोबत असू द्या. वाटेल त्या ठिकाणी नोट्स काढा, पुस्तकावर अंडरलाईन करा. आणि आता एक सुरू करायच्या अगोदर तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस तुम्हाला स्वतःच्या नोट्स स्वतः काढायची सवय लागते त्याच वेळेस तुम्ही परीक्षेमध्ये स्वतःच्या संकल्पना व्यवस्थित मांडू शकतात. म्हणून स्वतःच्या नोट्स स्वतः काढायला शिका. नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळतील. पण दुसऱ्याने काढलेल्या नोट्सचा जर कायम वापर केला तर ते तुमच्या भविष्यासाठी खूप घातक आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असतात त्यावेळेस तुम्हाला किती आकलन झालं आहे आणि तुम्ही किती फास्ट एखादी गोष्ट मांडता ह्यावर त्या ठिकाणी गुण वगैरे असतात. आणि मग त्याचीच तयारी आपल्याला शाळेपासून करायची असते. म्हणून स्वतःच्या नोट्स स्वतः काढायला शिका आणि जर हे शिकलात तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. म्हणून आज तुमच्यासाठी संदेश की स्वतःच्या नोट्स स्वतः काढा आणि त्याचा अभ्यास करत राहा. नक्कीच तुम्हाला काय होईल, यश मिळेल. पहा बरं, प्रकरणाचं नाव आहे पॉलिनॉमियल. थर्ड प्रकरण आहे, 3 नंबरचं हे प्रकरण. पहा, ह्या प्रकरणामध्ये आपल्याला काय करायचं, काय शिकायचं. व्हॉट इज मीन बाय पॉलिनॉमियल. व्हॉट इज मीन बाय पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियलचे डेफिनेशन पाहिजे, त्याच्यानंतर पॉलिनॉमियलचे एक्झाम्पल पाहिजे आहेत आज, आणि आपण हळूहळू पुढे जाऊ. पहा, आता हे जे आहेत ना, फर्स्ट एक्झाम्पल दिलं आहे m² + 2n². दिस इज द एक्झाम्पल ऑफ पॉलिनॉमियल. हे सर्व एक्झाम्पल हे पॉलिनॉमियल आहेत आणि हे जे आहेत ना हे नॉट पॉलिनॉमियल आहेत. मग आता हे आहेत आणि हे नॉट पॉलिनॉमियल आहेत. आता आपल्याला कंपॅरिझन करायचं. नॉट पॉलिनॉमियल आणि हे सर्व काय आहेत, पॉलिनॉमियल आहेत. काय, पॉलिनॉमियल. these are the example of polynomial and these are not example. पहा, आता एक्झाम्पलकडून आपण डेफिनेशनकडे हळूहळू जाण्याचा प्रयत्न करू. पहा बरं, ह्या ठिकाणी व्हेरिएबल आहे m आहे, इथं n आहे. ह्या ठिकाणी इंडेक्स किती आहे, 2 आहे. त्या पॉवर 2 आहे, इथं सुद्धा पॉवर 2 आहे. ह्या ठिकाणी पॉवर 2 आहे. ओके, ह्या यमचा पॉवर काहीच नाही, त्यावेळेस पॉवर किती असतो, 1 असतो, हे तुम्हाला माहीत आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर एक्झाम्पल 3मध्ये ह्या एक्स व्हेरिएबलचा पॉवर इथं 3 आहे, इथं काय आहे, 2 आहे. इथं काय आहे, ह्या ठिकाणी एक्सचा पॉवर काय आहे, काही नसेल तर 1 असतो, आणि इथं एक्सच नाही आहे, पण त्यावेळेस ह्याचा त्या ठिकाणी पॉवर व्हेरिएबलचा पॉवर 0 असतो. हे येतं 8वीला इंडायसेस ह्या चॅप्टरमध्ये तुम्ही शिकलेला आहात. परत क्वेश्चन नंबर एक्झाम्पल नंबर 10 आहे, एक्झाम्पल नंबर 4 आहे, 10 आहे. ही कॉन्स्टंट टर्म दिसते आहे, पण दिस इज द एक्झाम्पल ऑफ पॉलिनॉमियल. पाहणार आहोत आपण हे कशामुळे एक्झाम्पल आहे. ह्या ठिकाणी पहा बरं, इथं पॉवर 3 आहे, एक्सचा पॉवर 2 आहे, इथं 1 आहे. अशा पद्धतीने दीज आर द एक्झाम्पल ऑफ पॉलिनॉमियल. आणि दीज आर नॉट एक्झाम्पल ऑफ पॉलिनॉमियल. हे एक्झाम्पल नाही आहेत आणि ते एक्झाम्पल आहेत. आता आपल्याला हे एक्झाम्पल काय आहेत त्याची डेफिनेशनकडे जायचं आहे. पहा, व्हॉट इज मीन बाय पॉलिनॉमियल. अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन विच पॉवर ऑफ व्हेरिएबल. पहा, पॉवर ऑफ variable is positive integer. Power of variable is positive integer, then algebraic expression is called as polynomial.
डेफिनेशन काय आहे अगोदर डेफिनेशन समजून घ्या. अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन विच द पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज पॉझिटिव्ह इंटीजर. पॉझिटिव्ह इंटीजर, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड्स. पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज पॉझिटिव्ह इंटीजर इज कॉल्ड ॲज पॉलिनॉमियल. आता व्हॉट इज मीन बाय इंटीजर? इंटीजर म्हणजे काय हे आपण सेट्स या प्रकरणामध्ये शिकलो आहोत, 8वीला सुद्धा झालं आहे. आता इंटीजर म्हणजे काय, या ठिकाणी 0 1 2 3 4 अप टू n, these are the integer. and -1 -2 या ठिकाणी -3, these are also integer. पहा हे सगळे इंटीजर आहेत. पहा हे इकडंही इन्फानाईट आणि इकडं सुद्धा कितीही लांब त्या ठिकाणी इंटीजर जाऊ शकतात. म्हणजे इंटीजर म्हणजे हे तुम्हाला कळलं. पण अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये पॉवर व्हेरिएबलचा पॉवर काय असेल, पॉझिटिव्ह इंटीजर असेल. व्हेरिएबलचा पॉवर काय असेल, पॉझिटिव्ह इंटीजर असेल. म्हणजेच त्या ठिकाणी पॉवर काय असेल, 0 1 2 3 4 5 6 अप टू n. ह्या ठिकाणी अशा पद्धतीने हे पॉवर जर असेल, व्हेरिएबलचा पॉवर जर पॉझिटिव्ह असेल आणि पॉझिटिव्ह इंटीजर असेल तर देन अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज कॉल्ड ॲज पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल कशाला म्हणतात हे तुम्हाला समजलं असेल. पॉवर काय पाहिजे, व्हेरिएबलचं पॉवर 0 1 2 3 4 अप टू n. पण निगेटिव्ह असेल तर चालत नाही, हे चालत नाही. असं असेल तर पॉवर जर निगेटिव्ह इंटीजर असेल तर दिस इज नॉट एक्झाम्पल ऑफ पॉलिनॉमियल. हे पहा इंटीजरच सांगतो, रॅशनल नंबर वगैरे नाही आहे, फक्त काय सांगितलं आहे मी, इंटीजर. पहा 0 1 2 आणि ते कोणते इंटीजर, या ठिकाणी पॉझिटिव्ह इंटीजर या ठिकाणी असं म्हणू शकतो. आता पहा डेफिनेशन पाहिली, त्याच्यानंतर फर्स्ट एक्झाम्पल काय पहा बरं. m² + 2n², व्हेरिएबल आहे m आणि इथं व्हेरिएबल काय आहे n, ह्याचा पॉवर 2 आहे, ह्याचा 2 आहे, म्हणजे पॉझिटिव्ह आहे. पॉवर पॉझिटिव्ह असेल, 0 आणि पॉझिटिव्ह असेल तर दिस इज द एक्झाम्पल ऑफ पॉलिनॉमियल. ह्या ठिकाणी पहा बरं, ह्याचा पॉवर काहीच नाही आहे, पण ह्याचा पॉवर काय असतो, 4 आहे. आता ते पुढं आपण पाहूच वाटलं तर ही कॉन्स्टंट टर्म आहे. ओके, नेक्स्ट m² ह्याचा पॉवर आहे 2 आणि ह्याचा पॉवर काही नाही, म्हणजे इथे किती असतो, 1 असतो. आणि 2 1 दीज आर द पॉझिटिव्ह इंटीजर, देन दिस इज द एक्झाम्पल ऑफ पॉलिनॉमियल. थर्ड एक्झाम्पल x³ + 2x² + 5x - 3. पहा पॉवर 3 आहे, 2 आहे, 1 आहे, कॉन्स्टंट टर्म आहे. पहा म्हणजे त्याचा पॉवर काय असतो, 0 असतो, व्हेरिएबल असेल. तर दिस इज द एक्झाम्पल ऑफ काय, पॉलिनॉमियल. कारण पॉवर हे आहेत 0 1 2 3 4 हे असेल तर त्याला काय म्हणतात, पॉलिनॉमियल म्हणतात. आता हे पहा 10, तुम्ही म्हणता सर हे तर पॉवरच नाही, व्हेरिएबलच नाही आहे. इथं व्हेरिएबलच नाही आणि तुम्ही ह्याला तर काय म्हणतात, पॉलिनॉमियल म्हणतात. आणि डेफिनेशन सांगितली आहे, पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज पॉझिटिव्ह इंटीजर, म्हणजे व्हेरिएबल तर पाहिजेत. ओके, पॉवर ऑफ व्हेरिएबल इज पॉझिटिव्ह इंटीजर इज कॉल्ड ॲज पॉलिनॉमियल. पण इथं व्हेरिएबलच नाही, पण हेच कसं लिहितात तर तुम्ही, 10 इथं नाही आहे असं लिहिलं तरी काय बिघडता का रे, 10x⁻0 म्हणजे पॉवर काय आला, पॉवर काय आला, व्हेरिएबलचा पॉवर काय आला, 0 आला. म्हणजेच काय रे, 10 × आणि कोणत्याही व्हेरिएबलचा कोणत्याही संख्येचा 0वा घातची व्हॅल्यू किती असते, 1 असते. आणि मग 10 × 1 = काय झालं, 10. देअरफॉर दिस इज द एक्झाम्पल ऑफ पॉलिनॉमियल. कारण ह्या ठिकाणी इथं पॉवर किती आहे, 0 आहे. आता ते पॉवर म्हणजे ह्या ठिकाणी ऑलरेडी दिसत नाही व्हेरिएबल, पण जर त्याच्या डीपमध्ये गेलो तर अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. म्हणजे ह्याला कॉन्स्टंट पॉलिनॉमियल म्हणतात, हे नंतर आपण शिकणारच आहोत. पहा ह्या ठिकाणी x आहे व्हेरिएबल, त्या ठिकाणी पॉवर 3 आहे. इथं पहा x², इथं x
व्हेरिएबल हा स्क्वेअर रूटच्या साईनमध्ये नाही आणि ह्या स्क्वेअर रूटच्या साईनमध्ये नाही आणि पॉवर किती आहे 2 आहे, इथं 1 आहे. देअरफॉर दिस इज द एक्झाम्पल ऑफ काय पॉलिनॉमियल्स. हे पॉलिनॉमियलचं एक्झाम्पल आहे. हे सगळे पॉलिनॉमियलचे एक्झाम्पल आहे. आता हटके आणखी एक एक्झाम्पल देतो मी. 2 + 1/y⁻². हे पहा बरं, ह्याला पॉलिनॉमियल म्हणता येईल का? कारण हेच कसं येईल 2 + या ठिकाणी y खाली आहे, पॉवर निगेटिव्ह आहे, पण त्या ठिकाणी वर आल्यावर पॉवर काय होणार ह्याची पॉझिटिव्ह होणार आहे. म्हणजे पॉवर काय झाली पॉझिटिव्ह इंटिजर झाले. दिस इज द एक्झाम्पल ऑफ पॉलिनॉमियल. हे सगळे पॉलिनॉमियलचे एक्झाम्पल आहेत. हे पाहिलं. आता पॉलिनॉमियल कशाला म्हणतात हे तुम्हाला परफेक्टपणे समजलं असेल. अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन विच power of the variable is positive integer, then expression is called as काय पॉलिनॉमियल. म्हणजे पॉवर काय पाहिजे 0 1 2 3 अप टू इन्फिनाइट पर्यंत असं असेल तर दिस इज कॉल्ड ॲज पॉलिनॉमियल. आणि आता इथं पहा बरं, इथं काय सांगितलंय ह्या ठिकाणी हे काय नाही आहे, इथं हे काय नाही आहे सांगितलंय. दिस आर द नॉट एक्झाम्पल ऑफ पॉलिनॉमियल. कशामुळं नाही आहेत ते पाहूत आपण. आता पहा x³ - 7x² प्लस √5x प्लस √2. पहा ह्याचा पॉवर इथं 3 आहे. ओके चालेल, पॉझिटिव्ह आहे. इथं आहे 2 आहे, पण हे x कुठं आहे स्क्वेअर रूटच्या साईनमध्ये आहे. म्हणजेच काय असतं x⁻⁵. ह्याचा अर्थ काय, ह्याचा पॉवर काय झाला 1/2 झाला. काय झाला 1/2. आणि मग काय स्क्वेअर रूट ऑफ x किंवा सेकंड रूट ऑफ द x. आणि ही पॉझिटिव्ह हे इंटिजर आहे का 1/2 इज नॉट इंटिजर. हा 1/2 इंटिजर नाही. देअरफॉर दिस इज नॉट पॉलिनॉमियल्स. पहा स्क्वेअर रूटमध्ये असेल तर त्याची व्हॅल्यू काय असते 1/2. क्यूब रूटमध्ये असेल तर 1/3. हे आपण इयत्ता 8वीला ह्याचं एक प्रकरणच झालं आहे ते शिकलो आहे. पहा आता काय ह्याचा पॉवर काय आहे x⁻1/2 आहे आणि 1/2 इज नॉट इंटिजर. 1/2 इंटिजर आहे का नाही, इंटिजर नाही आहे. म्हणून दिस इज नॉट एक्झाम्पल ऑफ द पॉलिनॉमियल. हा पहा बरं, हे सुद्धा सेम तसंच. हेच कसं लिहिता येईल पहा बरं √3 आणि ह्या एक्सचा पॉवर काय x⁻1/2 आणि 1/2 इज नॉट इंटिजर. देअरफॉर दिस इज नॉट एक्झाम्पल ऑफ पॉलिनॉमियल. आता हे पहा, हे तुम्ही म्हणता सर मग हे तर पॉलिनॉमियल होऊ शकतो. 1/2x आहे, पण हे x कुठं आहे डिनॉमिनेटरला आहे. ज्यावेळेस x वर इथं पॉझिटिव्ह आहे, वर गेल्यावर काय होणार आहे निगेटिव्ह होणार आहे 1/2. 1/2 आणि x⁻² काय झालं -1. खाली पहा इथं न्यूमरेटरला आहे, ते डिनॉमिनेटरला आहे आणि वर लिहिलं तर हे पॉझिटिव्ह, वर लिहिलं तर काय होणार आहे निगेटिव्ह होणार आहे. आणि -1 इज नॉट पॉझिटिव्ह इंटिजर. हा पॉझिटिव्ह इंटिजर आहे का -1 इज निगेटिव्ह. आणि निगेटिव्ह असेल चालतं आहे का नाही. डेफिनेशन काय पॉझिटिव्ह इंटिजर. सगळ्यात महत्त्वाचं डेफिनेशन पॉझिटिव्ह. आणि दिस इज नॉट एक्झाम्पल ऑफ पॉलिनॉमियल. आणि पहा क्वेश्चन नंबर 4 एक्झाम्पल 4 आहे x⁻³ + 5x + 1. ह्याचा पॉवर 1 आहे. ओके चालन, पॉझिटिव्ह आहे, पण ह्याचा पॉवर किती हा -3 आणि -3 आहे. -3 इज नॉट पॉझिटिव्ह इंटिजर. हा पॉझिटिव्ह आहे का नाही आहे. आणि दिस इज नॉट एक्झाम्पल ऑफ द काय दिस इज नॉट एक्झाम्पल ऑफ पॉलिनॉमियल. हे सगळे पॉलिनॉमियल एक्झाम्पल नाही आहेत. त्याच्यानंतर आपल्याला परत शिकायचं आहे व्हॉट इज मीन बाय कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. काय शिकायचं आहे कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. पाहूत आपण कॉन्स्टंट पॉलिनॉमियल कशाला म्हणतात. पुढचा टॉपिक आहे कॉन्स्टंट पॉलिनॉमियलचा आहे
constant polynomial पहा 10 इज अ कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. एक्झाम्पल घेऊत आपण. एक्झाम्पल आहेत हे 7 हे फर्स्ट एक्झाम्पल, किंवा आणखी काय 15. नेक्स्ट काय थर्ड एक्झाम्पल काय 11, किंवा फोर्थ एक्झाम्पल काय 100. दीज आर द कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहेत? कॉन्स्टंट पॉलिनॉमियलचे आहेत. आणि तुम्ही म्हणता हे सगळे कॉन्स्टंट पॉलिनॉमियल निगेटिव्ह असेल तर चालेल ना, निगेटिव्ह असू द्या. निगेटिव्ह 11 आहे तरी चालेल. किंवा आणखी पहा बरं, आणखी वाटलं तर क्वेश्चन नंबर एक्झाम्पल 5 घेतो मी, -1/3. तुम्ही म्हणता सर दिस इज नॉट इंटिजर. तुम्हाला काय सांगितले? हा इंटिजर नाही असं म्हणतात. पण काय व्हेरिएबलचा पॉवर काय असला पाहिजे? पॉझिटिव्ह इंटिजर पाहिजे. म्हणजे ह्याचा पॉवर काय आहे हेच कसं लिहितात? 1/3 x⁻⁴ काय 0. म्हणजेच काय रे, हेच असं लिहू शकतो. कसं? 1/पहा -3 आहे, हे कसं लिहू शकतात? -1/3 x⁻⁴, आणि पॉवर काय झाला? 0 आहे. आणि 0 म्हणजे पॉझिटिव्ह काय इंटिजर झाला, पॉझिटिव्ह इंटिजर झाला. आणि मग हे जर असं असेल तर त्यालाच काय म्हणतात? त्यालाच म्हणतात कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. दीज आर द एक्झाम्पल ऑफ कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. किंवा आणखी -25, किंवा 7 एक्झाम्पल आपण पाहूत -√3 जरी असेल. दीज आर द एक्झाम्पल ऑफ कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. हे सगळे कॉन्स्टंट पॉलिनॉमियल आहेत. आणि कॉन्स्टंट पॉलिनॉमियलचा पॉवर ह्या ठिकाणी कसा लिहितात, कसा 0 असतो हे तुम्हाला इथंही सांगितलं आणि इथंही तुम्हाला समजून सांगितलं आहे. हे तुम्हाला समजलं असेल तर आता आपल्याला ह्याला कॉन्स्टंट पॉलिनॉमियल म्हणतात हे कळलं. आता पुढं आपल्याला शिकायचं. किंवा आणखी एक एक्झाम्पल घेतो वाटलं तर 8 एक्झाम्पल 5/6. दिस इज द एक्झाम्पल ऑफ कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. 0 घेतला तरीही चालतो, असं काही नाही आहे. फक्त 0ची डिग्री आपल्याला फाईंड करता येत नाही. 0सुद्धा एक काय आहे? 0 पॉलिनॉमियल आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला हे समजलं असेल तर पुढं वळायचं. पॉलिनॉमियल म्हणजे कळलं. आणि कॉन्स्टंट पॉलिनॉमियल कशाला म्हणतात? दीज आर द कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. आणि डिग्री ऑफ कॉन्स्टंट पॉलिनॉमियल 0 असते, पॉवर 0 असतो. तो नंतर आपण शिकणारच आहोत. हे समजलं असेल तर आपण पुढं चलू. पहा विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आपण शिकतो आहे. पहा तो टॉपिक नेम इज टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल. there are first types of polynomial on based on terms, and second types of polynomial is on the based on the काय डिग्री. पहा ह्या ठिकाणी पहिल्यांदा जे आपण टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल शिकणार आहोत ते ऑन द बेस ऑफ टर्म्स, अँड याच्यानंतर आपण शिकणार आहोत टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल ऑन द बेस ऑफ डिग्री. आता फर्स्ट आपण टर्म्स कशाला म्हणतात हे पाहणार आहोत. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल ऑन बेस ऑन टर्म. देर आर 3 टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल. फर्स्ट मोनोमियल, बायनॉमियल अँड ट्रायनॉमियल. मोनोमियल, बायनॉमियल अँड ट्रायनॉमियल. त्या पॉलिनॉमियलमध्ये किती टर्म्स आहेत त्याच्यावर ह्या पॉलिनॉमियलचे टाइप्स पडलेत. मोनोमियल, बायनॉमियल अँड ट्रायनॉमियल. मोनो मीन्स 1. ह्याच्यामध्ये मोनो मीन्स 1 टर्म असेल. ह्याच्यामध्ये टर्म किती आहे? 1 आहे. ह्याच्यामध्ये 2 टर्म आहेत आणि ह्याच्यामध्ये 3 टर्म्स आहेत. मग ह्याच्यानुसार 3 टाइप्स पडले. आता आपण फर्स्ट टाइप्स पाहणार आहोत. मोनोमियल, अ पॉलिनॉमियल हॅविंग only one term. A polynomial having only one term is called as monomial. What is mean by monomial? In last year we are study the monomial, binomial and trinomial. Today see the definition of monomial. A polynomial having only one term is
called as monomial. An example of monomial are 5x. This is the example of monomial. Next, 7x square. This is the example of monomial. Next, काय होईल? m raised to 3 is the example of monomial. These are the example of monomial. आणखी काय होईल तुम्हाला? फर्स्ट झालं, सेकंड घेतलं, थर्ड एक्झाम्पल घेतलं, आणखी तुम्हाला फोर्थ एक्झाम्पल घेता येईल. 9 इज द एक्झाम्पल ऑफ मोनोमियल. नेक्स्ट काय? फिफ्थ एक्झाम्पल -7/5 इज द एक्झाम्पल ऑफ मोनोमियल. किंवा आणखी 6 एक्झाम्पल घेतलं, x⁻32. This is the example of monomial. These are the example of monomial. ह्या पॉलिनॉमियलमध्ये किती टर्म्स आहेत? एकच टर्म सेपरेट कोणत्या साईडने दाखवतात? प्लस अँड मायनस चिन्हाने टर्म्स सेपरेट त्या ठिकाणी दाखवले जातात. तू म्हणतो सर इथं 5 आणि x आहे, 2 आहेत, पण नाही, ही टर्म्स किती आहे? ओनली 1 टर्म्स. आणि दीज आर द एक्झाम्पल ऑफ मोनोमियल. कशामुळं? कारण ह्या सगळ्यामध्ये टर्म्स किती आहे? एकच आहे. म्हणून these example are called as monomial. Definition काय? A polynomial having only one term is called as monomial. Next आपण पाहणार आहोत व्हॉट इज मीन बाय बायनॉमियल. आता आणखी एक एक्झाम्पल वाटलं तर मी तुम्हाला 7 एक्झाम्पल घेतो. काय? 2xyz. In this example there are 3 variable x, y, z, but term is only one. Then this is example of monomial. आता आपण बायनॉमियल कशाला म्हणतात ते पाहणार आहोत. सेम तशीच डेफिनेशन आहे. किती टर्म्स असतात? 2 असतात. अ पॉलिनॉमियल having 2 terms. A polynomial having 2 terms. 2 term is called binomial. किती टर्म आहेत? 2 आहेत. मोनोमियल समजलं की बायनॉमियल समजायला अजिबात अवघड जात नाही. फॉर एक्झाम्पल आपण पाहूत. 7x² plus 1. This is the example of monomial. Second example, 2mn-5 is an example of monomial. बायनॉमियल. कारण टर्म्स किती आहेत? 1 and 2 टर्म्स. इथं सुद्धा किती टर्म्स आहेत? 2च टर्म्स आहेत. थर्ड एक्झाम्पल आहे 4x⁻7 plus 10. हे सुद्धा काय आहेत? बायनॉमियलचं एक्झाम्पल आहे. किंवा 3mn plus 2n इज अ एक्झाम्पल ऑफ बायनॉमियल. हे सगळे बायनॉमियलचे एक्झाम्पल आहेत. हटके एखादं वेगळं उदाहरण जर द्यायचं झालं तर तेही उदाहरण तुम्ही देऊ शकतात. p³ -4 हे सुद्धा काय आहे? बायनॉमियलचं एक्झाम्पल आहे. आता व्हॉट इज मीन बाय ट्रायनॉमियल? ट्रायनॉमियल म्हणजे किती टर्म्स असतील? 3 टर्म्स. अ पॉलिनॉमियल डेफिनेशन पहा. अ पॉलिनॉमियल having 3 terms is called trinomial. आणि एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर तुम्हाला एक्झाम्पलही त्या ठिकाणी सांगता येईल. काय एक्झाम्पल सांगू शकतात? x³ plus 3x-9. किंवा सेकंड एक्झाम्पल m⁻5 plus 7 - 2mn. ओके. किंवा थर्ड एक्झाम्पल y⁻5 plus 1 plus 10x-12. These are the example of ट्रायनॉमियल. आणखी ट्रायनॉमियलचं तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर आणखी वेगळं उदाहरण p² -4/3 p plus
काय 5. दीज आर द एक्झाम्पल ऑफ ट्रायनॉमियल. कारण ह्याच्यामध्ये टर्म्स किती आहेत? 1, 2 अँड थर्ड टर्म, 3 टर्म्स आहेत ह्याच्यामध्ये. 1, 2 अँड 3, 1, 2, 3. देअरफॉर दीज आर द एक्झाम्पल ऑफ ट्रायनॉमियल. आणि ट्रायनॉमियल कशाला म्हणतात हे समजलं. ह्याच्यात किती टर्म्स आहेत? 1 अँड 2 टर्म्स आहेत. सगळ्या ह्याच्यामध्ये 2 टर्म्स आहेत म्हणून ह्याला बायनॉमियल, ह्याला ट्रायनॉमियल आणि ह्याला मोनोमियल. अशा पद्धतीने आपण हे पाहिलं आहे. आता ह्याच्यानंतर आपण काय करणार आहोत? ह्याच ठिकाणी आज थांबणार आहोत. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकायचं आहे. हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. नाही समजलं तर हा व्हिडिओ 2दा पहा, नक्कीच तुम्हाला समजेल. तर आपण आज ह्याच ठिकाणी थांबूत. सर्वांना बाय.